मोठा एक प्रसंग आहे. 750 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांचा अवतार झाला. जवळजवळ 108 संतांची यादी नामदेव महाराजांनी सांगितली. त्यामध्ये 2 संत वयोवृद्ध, एक वैराग्य रागरसी गोरबा काका महाराज आणि दुसरे कानू पाठक. एक साधक साधना करत असताना त्याला दृष्टांत झाला. तो शिरूर तालुक्यामध्ये केंदूर नावाचं गाव आहे, जवळ पाबळ आहे. त्या केंदूरला जा आणि कानो पाठक तुझ्या जीवनाचं समाधान करणार आहे. दरकोस दर मुक्काम अडचणी भोगत भोगत आला. सकाळची वेळ होती. कानो पाठकांचं घर एकानं दाखवलं आणि कानो पाठक थंडीच्या दिवसात 2 नातवंड आपल्या मांडीवर घेऊन खेळवत होते आणि सूर्यस्नान करत होते. कशाला म्हणतात सूर्यस्नान? स्नानाचे प्रकार आहेत: जलस्नान, मंत्रस्नान, भस्मस्नान, सूर्यस्नान. काही भागामध्ये स्नानाच्या गोळ्या मिळतात म्हणे, ते मधलीला बडी आहे. जलस्नान, आपण झोपी जातो, अज्ञानामध्ये मन लीन असतं, त्याच्यामुळे मन अपवित्र होतं, म्हणून आपल्या अंगावरचे कपडे आणि शरीर अपवित्र होतं, म्हणून आपल्याला सकाळी स्नान करावं लागतं. जलस्नान आहे. दुसरं मंत्रस्नान, मंत्राने स्नान होणं, त्याचं नाव आहे मंत्रस्नान. श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात, कळलं असेल. वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, माणसासारखं राहतात एक महिनाभर आणि सत्यनारायणाची पूजा करतात. सत्यनारायणाची पूजा पहाटे कोणीच करत नाही, दुपारीच करतात. आणि दुपारी सत्यनारायणाच्या पूजेला बसत असताना स्नान करून कोणी बसत नाही, तसंच बसतात. ब्राह्मण सांगतात आपल्या अंगावर फुलाने पाणी शिंपडून घ्या आणि मंत्र म्हणतात. ओम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुची. झालं स्नान, मंत्र स्नान आहे. तिसरं भस्म स्नान आहे. आपण प्रारंभाला बुक्का लावला ना, एक प्रकारचं भस्म स्नान आहे. लिंगायत पंथामध्ये जेवायला बसत असताना अंगाला विभूती लावल्याशिवाय जेवत नाहीत महाराज. भस्म स्नान आहे. आणि चौथं सूर्यस्नान आहे. सूर्योदयाच्या अगोदर उठावं आणि कोवळी किरणं आपल्या अंगावर घ्यावीत. आरोग्यम भास्करादिच्छेत सुखमिच्छेत हुताशनात. आरोग्य सूर्यनारायणापासून मिळतं. आणि म्हणून कानो पाठक सूर्यस्नान करत बसले होते. हा साधक आला आणि त्यांना पाहिल्यावर मनात दुःखी झाला. अरे 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 अरे, हे साधू आणि हे माझं जीवनाचं समाधान करणार आहेत. परत फिरला. फिरल्याबरोबर कानो पाटकाने हाक मारली. ओ बाबा, तुम्हाला स्वप्न दृष्टांत झालाय आणि तुम्ही माझ्याकडे आलात आणि परत चाललात. त्यावेळेला काय मोबाईलचा काळ नव्हता, कोणी सांगितलं म्हणायला. मग त्याच्या लक्षात आलं यांच्यात काहीतरी वेगळं सामर्थ्य आहे. या स्नान करा. का परत चाललात? त्या साधकाने सांगितलं तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? आम्ही पोरा बाळात राहतो, तुम्ही पोरा बाळात. आम्ही लेकरा बाळाला खेळवतो, तुम्ही लेकरा बाळाला खेळवता. कसले साधू तुम्ही? असं का म्हटले? ही लेकरं माझ्या साधुत्वाच्या आड आली का? दोन्ही मुलं उचलली, अंगणात आड होता दिली टाकून. आता झालो का नाही साधू? आता माझ्या घरचं 2 घास खा. तुमच्या घरचं बाल हत्या झाल्या 2 आणि तुमच्या घरचं मी खात असतो का? मग बाल हत्येमुळे मी नाही खाणार. कानोपाटक गेली आडाजवळ, दोन्ही मुलाला हाका मारल्या, दोन्ही मुलं वर आली. आज आपण जर केंदूरला गेलात तर कानोपाटकाने ज्या आडामध्ये मुलं टाकली होती तो आडा आहे, त्याच्यावर स्लॅब टाकलाय. आणि आपल्याला त्याचं तीर्थ पाहिजे असेल तर पुजारी तीर्थ काढून देतात. मला एवढ्या करता सांगायचं आहे, हा त्याग आहे. तो कोणता त्याग आहे? वृत्तीचा त्याग आहे. कृतीच्या त्यागापेक्षा वृत्तीच्या त्यागाला फार महत्त्व आहे. तुकोबारा म्हणता मी संसाराचा त्याग केला, तो वृत्तीचा त्याग केलाय. म्हणवणे केली सांडी, देवोने पडिलो मुरकुंडी. परमात्म्याचं चिंतन करत असताना आग्रह धरून बसलो. मुरकुंडी मारणं म्हणजे आग्रह धरून बसणं. 3 गोष्टी परमार्थात पाहिजे: विधी, विश्वास
आणि आग्रह. आपण जे साधना करतो तो शास्त्रात विधी असावा. तो देखावा हा विध, चिंतनेच कार्य सिद्ध. परमात्म्याचं दर्शन घ्यावं हा विधी आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी विधी आहे. विश्वास सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया. हा विश्वास पाहिजे. आणि तिसरा आग्रह पाहिजे. देवा मला तुम्ही दर्शन दिलं पाहिजे. जसं प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी दूध पाजवण्याकरता आग्रह धरला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. त्रिभुवन की मूरत दूध न पिबत, सीर पछारे नामा रोवत. नामदेव महाराज रडायला लागले आणि मग पांडुरंग परमात्म्याला हातचं दूध पिणं भाग पडलं. असाच प्रसंग स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस बालपणापासून काली मातेची पूजा करत होते. कलकत्ता पूजा करत होते, पण काली मातेचं दर्शन झालं नव्हतं. काही काळानंतर त्यांच्या मनात आलं, इतके दिवस आपण पूजा करतो आणि काली मातेचं दर्शन आपल्याला झालं नाही. त्यांनी एक तरवार मागून घेतली कोणाकडून तरी. मंदिरात गेले, काली मातेच्या पायावर डोकं ठेवलं, हात जोडून विनंती केली, आई आज तुम्हाला दर्शन दिलं पाहिजे. नाही दर्शन जर दिलंस तर या तरवारीने मी स्वतःचा शिरच्छेद करून घेईल. काली माता घाबरली महाराज आणि मूर्तीतून प्रगट झाली. रामकृष्ण परमहंसांना काली मातेनं दर्शन दिलं. आग्रह. असा प्रकार आपल्यापैकी कोणी करू नका. कारण बँकेतला चेक वटतो केव्हा बॅलन्स असलं तर. तसं आपण बॅलन्स वाढवावं आणि आहे ती साधना सांभाळावी. एक वेळ येईल त्यावेळेला परमात्मा आपल्याला प्रसन्न होईल. त्याला मुरकुंडी म्हणतात. देवोने पडिलो मुरकुंडी. परमात्म्याच्या दर्शनाकरता घातली लोळ निगा, पुंडलिके वाळवंटी. पंढरी पुण्य ठावणे रे भाव भिवरे. तिघांचा दृष्टांत आहे. आणिक उपमन्यू एक बाळ धाकुटे, आणि बैसोनी खोळी शुक्र आहे गरबी आंधळा. तिघा जणांनी आग्रह धरला. याच्याकरता आम्ही आग्रह धरला आहे. महाराज तुम्ही आग्रह धरला, संसाराकडे पाठ फिरवली, पुन्हा कधीतरी तुमचं तोंड वळल ना अभंगाच्या तिसऱ्या मागे मोहनिष्ठुर झालो अंगे. आता पुन्हा माघारी जाणार नाही. हा सिनेमा आता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाच्या, झालो ते झालो निश्चय दास. पूर्ण विचार करूनच परमार्थात पाऊल टाकलंय. आता आम्ही संसाराकडे तोंड फिरवणार नाही. याचा अर्थ वृत्ती बदलणार नाही.
जो आम्ही निर्णय घेतलाय ना तो निर्णयात कायम राहणार. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हाल कोणी दिले भाव. निश्चय झाला आमचा. परमार्थात निश्चयाची खूप मोठी गरज आहे महाराज. आणि निश्चय असा झाला, निष्ठुर झालो आम्ही, मोहनिष्ठुर झालो अंगे. आमच्या अंगानं अर्थात वृत्तीनं प्रपंचाच्या बाबतीमध्ये निष्ठुर झालो. उदाहरण आपल्यापुढे डोळ्यापुढे दिसतंय.